मित्रांनो नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत. द पर्सनल MBA म्हणजे बिझनेसचे रहस्य या पुस्तकाचे. द पर्सनल MBA म्हणजे मास्टर द आर्ट ऑफ बिझनेस हे पुस्तक जोश कॉफमन यांनी लिहिले. हे पुस्तक व्यवसायाची तत्त्वे, महत्त्वाच्या संकल्पना आणि यशस्वी व्यवसाय चालवण्यासाठी लागणारी कौशल्य शिकवतात. पारंपरिक MBA कार्यक्रमाचा खर्च किंवा वेळ न घालवता व्यावसायिक ज्ञान मिळवण्यासाठी हे मार्गदर्शक आहे. हे जे पुस्तक आहे हे पुस्तक व्यवसायात यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत संकल्पना सोप्या भाषेत समजून देतं. यामध्ये विक्री, विपणन, व्यवस्थापन, उत्पादकता आणि निर्णय प्रक्रिया यांसारख्या महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यात आला. कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यावर लक्ष केंद्रित करणारे हे पुस्तक आहे. तर आता आपण या पुस्तकाची चॅप्टर वाईज डिटेल बुक समरी बघून घेऊया. चॅप्टर नंबर 1, द व्हॅल्यू क्रिएशन प्रोसेस. व्यवसाय म्हणजे ग्राहकांसाठी व्हॅल्यू निर्माण करणे, चांगल्या उत्पादनांची निर्मिती कशी करावी आणि ग्राहकांच्या गरजा कशा पूर्ण कराव्यात यावर भर तिथे दिला जातो. चॅप्टर नंबर 2, मार्केटिंग फंडामेंटल्स. आपल्या उत्पादनांची योग्य बाजारपेठ कशी शोधावी, प्रभावी मार्केटिंग कशी करावी आणि ग्राहकांचे लक्ष कसे वेधून घ्यावे हे या प्रकरणात शिकवले. चॅप्टर नंबर 3, विक्रीचे तंत्र म्हणजे द आर्ट ऑफ सेल्स. यशस्वी विक्रीसाठी संवाद कौशल्य, विश्वास निर्माण करणे आणि ग्राहकांसोबत संबंध टिकवून ठेवण्याच्या पद्धतीवर चर्चा केली. चॅप्टर नंबर 4, वितरणाचे महत्त्व म्हणजे डिलिव्हरी मेकॅनिझम. ग्राहकांपर्यंत उत्पादने आणि सेवा पोहोचवण्याच्या प्रक्रिया कशा अधिक कार्यक्षम बनवता येतील यावर भर दिला आहे. चॅप्टर नंबर 5, व्यवस्थापनाचे तत्त्व, मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स. संघटनेतील कर्मचारी, संसाधने आणि प्रक्रिया यांचे व्यवस्थापन कसे करावे आणि संघटनेला अधिक उत्पादक कसे बनवावे यावर मार्गदर्शन दिले. चॅप्टर नंबर 6, आर्थिक व्यवस्थापन, फायनान्शियल इंटेलिजन्स. व्यवसायातील आर्थिक पैलूंचे उदाहरणार्थ नफा, खर्च, रोख प्रवाह, मूलभूत ज्ञान आणि याचे महत्त्व समजावले. चॅप्टर नंबर 7, मानसशास्त्र आणि निर्णय प्रक्रिया, सायकोलॉजी अँड डिसिजन मेकिंग. ग्राहकांचा आणि कर्मचाऱ्यांचा मानसिक दृष्टिकोन समजून घेण्याचे महत्त्व, तसेच योग्य निर्णय घेण्यासाठी तर्कशुद्ध विचार कसा करावा याची माहिती दिली. चॅप्टर नंबर 8, उत्पादकता सुधारण्यासाठी तंत्र म्हणजे एन्हान्सिंग प्रोडक्टिव्हिटी. वेळेचे व्यवस्थापन, प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि काम अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठीचे तंत्र शिकवले. चॅप्टर नंबर 9, व्यवसायातील धोके आणि संधी. धोक्यांचे व्यवस्थापन आणि नव्या संधींचा फायदा कसा करून घ्यायचा यावर इथे भर दिले. अडचणींचा सामना करून व्यवसाय पुढे नेण्याचे मार्गदर्शन देखील इथे केलेले आहे. चॅप्टर नंबर 10, बिझनेस मॉडेल तयार करणे. उत्पादनांपासून ते नफ्यापर्यंत एक परिणामकारक व्यवसाय मॉडेल तयार करण्यासाठी आवश्यक तत्त्व इथे स्पष्ट केली गेली आहेत. चॅप्टर नंबर 11, शिकण्याची कला. व्यवसायाचे जग जे असते ते सतत बदलत असतं, त्यामुळे नवीन कौशल्य शिकणे, स्वतःला अद्ययावत ठेवणे आणि नवीन कल्पना स्वीकारण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले गेले. मुख्य संदेश, व्यवसाय म्हणजे मूल्य निर्माण करणे आणि ते प्रभावी ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. व्यवसायाच्या मूलभूत तत्त्वांचे ज्ञान कोणालाही व्यवसायात यशस्वी बनवू शकते. सतत शिकणे, प्रयोग करणे आणि सुधारणा करणे हेच यशाचे रहस्य आहे. हे पुस्तक व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी, व्यवसाय व्यवस्थापकांसाठी आणि व्यावसायिक विचारसरणी सुधारू इच्छिणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त मार्गदर्शक आहे. हे पुस्तक जर तुम्हाला वाचायचं असेल तर पुस्तक खरेदी करण्यासाठीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.